काय होईल ना, ते पर्सनल घेऊ नका. हा, आपल्याला शिकायचं असेल ते पर्सनल घ्यायचं नाही. मला मॅडमनी अशी टीका केली असं कधीच घेऊ नका. हे आपल्याला शिकायचंय. हा मॅडम बोला, सुजाता मॅडम तुमचं काय आहे संकल्प हायर चक्र ऍक्टिव्हेशन बद्दल? हा, मी मॅडम असं वाक्य घेतलंय हं. संकल्पासाठी की माझे स्वर्गारोहण सेफ, इझी आणि सिक्युअर झालेले आहे. ठीक आहे, मग तुमचं करेक्शन मध्ये नाव आलं ना, का नाही आलेलं? नाही, नाही म्हणजे हे अंतिम उद्दिष्टच आहे, त्यामुळं मला काय करेक्शन करावं हे समजलं नाही. तुमचं नाव करेक्टच्या ह्याच्यात आलंय का नाही? नाही आलेलं. बरं, आता तुम्ही कसं लिहिलंय? सेफ, सिक्युअर्ड आणि हे हे आपले सामूहिक चेतनेचे शब्द घेतले ना, म्हणून मी हा. ते सिलेक्शन केलं नाही. आता स्वर्गारोहण हे अंतिम उद्दिष्ट आहे. पण लक्षात घ्या, पाचवा आयाम म्हणजे पाचव्या आयामाला ऍक्च्युअली असेन्शन. असेन्शन या शब्दाचाच अर्थ स्वर्गारोहण आहे, बरोबर? हो, बरोबर. हा, मग आपला प्रोग्राम असा आहे की पाचव्या आयामातील हायर चक्र ऍक्टिव्हेशन. आपण नुसतं हायर चक्र नाही म्हटलंय, पाचवा आयाम शब्दप्रयोग केलाय तिथे. मग आता मी काय केलं त्याला, तसं जर बघितलं तर पाचव्या आयामात मी गेलेली आहे, हा संकल्प पूर्ण बरोबर होता. पाचव्या आयामातील हायर चक्र ऍक्टिव्हेशन म्हणजे पाचव्या आयामात मी पोहोचलेली आहे. मग असेन्शन या शब्दाचाच अर्थ स्वर्गारोहण. मी तुम्हाला बरोबर मध्ये टाकलं असतं, पण का नाही टाकलं माहिती का? सेफ, सिक्युअर्ड आणि ते ते मग सामायिक चेतनेचं वाक्य आलं. अँड आलं त्याला. आलं लक्षात? ओके. एक सिंपल वाक्य लिहायला सांगितलं होतं, त्याच्यात तुम्ही असं म्हणायला हवं, माझे स्वर्गारोहण झालेले आहे. ओके. कळलं तुम्हाला? हा, हा. म्हणजे शब्दरचना आपण कॉपी नाही करायची, पाठ नाही करायची. ते सामूहिक चेतनेचं वाक्य आहे, त्या अर्थाने तुम्ही ते लिहिलं की बाबा माझं स्वर्गारोहण सेफ, सिक्युअर्ड आणि काय आहे ते झालेलं आहे. ते आपल्या सामूहिक चेतनेतून वाक्य आलेलं नाही. तर मग सुलक्षणा मॅडमचं सुद्धा बरोबर होतं. सुलक्षणा मॅडम तुमचं सांगा आता. म्हणजे तुम्हाला करेक्शन कळली सुजाता मॅडम, की हा मॅडम, समजलं पाचवा मला. आयाम म्हणजे स्वर्गारोहण म्हणायचं, असेन्शन म्हणजे स्वर्गारोहण. आणि मग माझं अंतिम, तुम्ही ठीक आहे म्हणताय अंतिम उद्दिष्ट आहे, ठीक आहे ना, पण तेच आपण गाठलं हायर चक्रामुळे माझं स्वर्गारोहण झालेलं आहे. त्याला स्पेसिफिक अजून माझं पाचव्या आयामात स्वर्गारोहण झालेलं आहे. बरोबर. हा, सुलक्षणा मॅडम तुम्ही बोला, कारण त्यांचंही बरोबर आहे, पण जनरलाइज मुळे मी चूक करून टाकली. सुलक्षणा हा, मॅडम तुम्ही काय लिहिले मला? मी हे लिहिलं की आपणच सगळं म्हणजे ब्रह्मांड आपणच असल्यामुळे प्रत्येक क्षणाला त्या जाणीवेमध्ये राहतो आहे. हा, मग आता हे मला सांगा, आपण हायर चक्रा ऍक्टिव्हेशन आपला जेव्हा प्रोग्राम आहे तेव्हा प्रत्येक अहमच ब्रह्मण आहोत या जाणीवेत राहत आहोत, हे पण कॉमनच झालं तस. हो त्याच्यामध्ये मॅडम. तुम्ही असं म्हणायला होतं की माझे पाचव्या डायमेन्शन मधील हायर चक्र ऍक्टिव्हेट झाल्यामुळे हा. मी ब्रह्मन म्हणून राहू लागले आहे. अच्छा, हो. म्हणजे बरोबर आहे. स्पेसिफिक आहे ना आपलं पाचवा चक्र, हो पाचव्या आयामातील चक्र, हायर चक्र. कारण ही वाक्य कॉमनच आहे, आपण नेहमीच म्हणतो. आपलं हो सारखं तेच तर आहे ना, प्रत्येक क्षणाला आपल्याला ब्रह्मण म्हणूनच जाणवून घ्यायचंय ना. आपल्याला प्रकाश म्हणून अस्तित्व, ब्रह्मण म्हणून अस्तित्व. आपण त्या पाचव्या आयामातील चक्र ऍक्टिव्हेशन मध्ये आपल्याला ब्रॉड सुद्धा चक्र केलेली आहेत. म्हणजे एक तर हो वरून खालपर्यंत आणि एक तर पूर्ण विश्वभर ब्रह्मांडभर. मग हे थोडस त्याला पाचवा आयाम हायर चक्रा लिंक करा, म्हणजे ते स्पेसिफिक होईल की माझं या बर कोर्सचं उद्दिष्ट आहे पाचव्या चक्रा ऍक्टिव्हेट झालेले आहेत आणि मी ब्रह्मण म्हणून जगू लागले आहे. मला ती जाणीव होऊ लागली. जाणीव म्हणजे अनुभूतीच म्हणायचं ना, जाणीव तर आहेच की आपल्या सगळ्यांना. हो. अनुभूती घेऊ लागली आहे. प्रत्येक क्षण तुम्ही काय लिहिलं ते करेक्ट करा. आता श्रद्धा हो. मॅडम बघा तुम्ही काय लिहिलंय. हा, मी लिहिलेलं आहे, मी माझे हायर म्हणजे हायर चक्र ऍक्टिव्हेट झालेले असून मी माझ्या हायर सेल्फला कनेक्ट झालेली आहे हं. असं लिहिलेलं आहे. हे अतिशय परफेक्ट आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. तुमचं दिलंय का करेक्शन मध्ये? हो, तुम्ही दिलेलं आहे, पण मला कळलं नाही ऍक्च्युली काय करेक्ट करायचं होतं तिथे. तुम्ही म्हटले करेक्शन अर्धच मध्ये बरोबर. दिलंय का तुम्हाला? हो, 17 नंबरला मी आहे, तर तिथे हा, करेक्शन कारण साठी. बघा अँड आहे ना, तो डबल नाही का आलं, वाचा परत आता. कारण मी डबल असेल तरी म्हटलेलं आहे, पण श्रद्धा अच्छा. मॅडमचे परफेक्ट झालेले आहेत. हा, पहिलं ते हायर वाचून. चक्र हायर चक्र ऍक्टिव्हेट होऊन मी काय माझ्या संपलं, सिंपल वाक्य आहे ना. हा हा, हायर चक्र ऍक्टिव्हेट होऊन मी माझ्या हायर सेल्फशी कनेक्ट झालेली आहे. डबल नाही का आले? हा, आलेलं आहे. हायर मग सेल्फची फक्त हायर तुम्ही चक्र चूज करा ना ऍक्टिव्हेट आता. झाले आता काय आहे. कराल सांगा, आता काय चूज कराल?
आता आधी तुम्हाला हायर सेल्फ कनेक्शन हवं का हायर चक्र ऍक्टिव्हेशन हवे सांगा? हायर चक्र ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय मी कनेक्ट होणार नाही, मग त्यामुळे आधी ते हायर जाऊ चक्र. द्या, हे बघा स्टेप तर घ्यायच्याच नाही. स्टेप तर आपला अच्छा. अजून मूलाधारही बॅलन्स नाहीये. हो. कशावरून आपण समजतोय मूलाधार ऍक्टिव्हेट झाले? आपल्याला स्टेप नाही बघायची. मला हायर सेल्फशी कनेक्ट व्हायचं आहे. करेक्ट, एक्झॅक्ट, बरोबर. कारण हायर चक्रानंतर सगळ्यात शेवटी तो आपला हायर सेल्फ म्हणजे काय आहे? आपल्या जवळच आहे, बरोबर. हो. आपण हायर सेल्फ इथेही म्हणू, कुठल्याही चक्रालाही म्हणू, आणि डायरेक्ट आपला सेंट्रल सन जो आहे, गॅलेक्टिक सन जे सूर्य आहे, त्यालाही आपण हायर सेल्फच म्हणू. शेवटी तो लोगो आहे, सोर्स आहे, पृथ्वीचा सोर्स आहे, आणि तोही हायर सेल्फच आहे ना आपला. कारण आपण जर हायर चक्र ऍक्टिव्हेट केले तर अजून हायर सेल्फ वर असेल, अजून हायर सेल्फ 8वा आयाम, अजून हायर सेल्फ 9वा आयाम, आणि शेवटी तो गॅलेक्टिक सोन, सेंट्रल सोन, त्याच्याही पलीकडे हनुमान गेला होता. आणि जेव्हा आपण त्या सूर्याच्याही भेदून पलीकडे जाणार आहे, त्यावेळेला शून्यात ब्लॅक होलमध्ये जाणार आहे. तर सदैव क्षणाक्षणाला हायर सेल्फशी कनेक्शन आपलं हवंय. आपल्याला एनर्जी ड्रॉ करायची हायर सेल्फ पासून. मग हे तर महत्वाचं. प्रत्येक स्टेपला एकदा आपण हायर सेल्फला कनेक्ट झालो तर प्रत्येक स्टेप आपले फास्ट होणार आहेत. कारण हायर सेल्फला कनेक्ट झालं, ऊर्जा घेतली, ऍक्टिव्हेट, ऊर्जा घेतली, ऍक्टिव्हेट, ऊर्जा घेतली, धरतीला पाठवलं. म्हणजे श्रद्धा मॅडमचे दोन्ही बरोबर आहे, पण एक लिहायला हवं. ठीक आहे, करेक्ट करा. हो आता मॅडम. हायर सेल्फ हे हायर चक्र ऍक्टिव्हेशन पेक्षा हायर आहे. पण हो. त्याच्यामध्ये जर तुम्ही जर पीपीटी बघितल्या किंवा आपण हे सगळं शिकलो, सोल लेवल काय, स्पिरिट लेवल काय, मोनाड लेवल काय, लोगो लेवल काय, मी तुम्हाला सारखी सांगितले, हे 7 प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस, 7 चैतन्याचे स्तर, 7 बॉडीचे लेअर, हे सदैव लक्षात ठेवा. हे जोवर लक्षात राहणार नाही तर आपण हे कसे पार करणार आहोत? मग तो मोनाड सांगितला होता, तिथे मी हायर सेल्फ दाखवला होता, तिथे असे ग्राफ्स आहेत बघा सगळे. तिथे आपण हायर सेल्फ जवळही दाखवलंय, पण हायर सेल्फ नेहमी ती बदलणार आहे. पुढे गेलो अजून हायर सेल्फ, पुढे गेलो अजून हायर सेल्फ, असं ते होणार आहे. त्यामुळे सगळ्यात अल्टिमेट हा उच्च, त्याच्यापेक्षा तुम्ही हायर सेल्फ म्हणू शकता, की लोगो म्हणू शकता. धरतीचा हायर सेल्फ लोगो सूर्य, असंही म्हणू शकता. माझ्या हायर सेल्फ लोगोला, अल्टिमेट सोर्सला मी कनेक्ट झालीये. अजून थोडं स्पेसिफिक होईल. हो चालेल. कळालं ना? हो मॅडम. हम्म. स्मिता मॅडम, लापलीकर मॅडम, तुम्ही थोडस अवेअरनेस ठेवा. ठीक आहे, तुमचं एज आहे, तुमच्या एजच्या मानाने तुम्ही खूप चांगलं अटेंड करताय, खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता, मान्य आहे मला. पण सगळ्या ग्रुपचा रागरंग वेगळा असतो आणि तुम्ही मध्येच काहीतरी टाकून देता, हे थोडस थांबवा. आता तुम्हाला विचारलं होतं चक्र, हायर चक्राचे संकल्प चालले होते. तिथे डोनेशन, तुम्ही डोनेशनचं जरूर लिहा, ध्यान ग्रुपवर टाका. आता आपण ध्यान ग्रुप एक कॉमन करून टाकलाय, लक्षात घ्या. आपलं जे विहंगम स्पेशल ग्रुप होतं आज मी डिलीट करून टाकला. आता तुम्ही ध्यान ग्रुप, कारण डिस्कशन ग्रुपवर पण सगळे नाही आहेत, डिस्कशन ग्रुपवर आपले व्हिडिओ आहेत. पण तुम्हाला असं काही जनरल चर्चा करायची आहे, तुमचं काही सांगायचंय, तर ध्यान ग्रुप सर्रास वापरा तुम्ही. ठीक आहे, तर ते तुम्ही टाकायला होतं तिकडं ध्यान ग्रुपला. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, काही कळलं नाही तर ध्यान ग्रुपवर पोस्ट करत चला. कारण काय होतंय माहिती का, थोडस मग डायव्हर्जन होतं, आणि जे कधीतरी एखादा क्षण काढून वाचायला लागतात ग्रुपनं, त्यांना काही समजतच नाहीये. तर थोडस ते. मुक्ता मॅडम, तुम्ही लिहिलंय का? मुक्ता मॅडम, हो मॅडम, लिहिले. काय लिहिलंय? माझे 7ही स्तर. तुम्ही लिहिले. मग आता 7 स्तर ते हायर चक्रावर नको होतं का? 7 7 स्तर काय लिहिले, वाचा पूर्ण नीट. माझे 7ही स्तर समृद्ध झाले आहेत, फील झाले आहेत. पण 7 स्तर तर बॉडी, आणि बॉडीचे 7, आपल्याला हायर चक्रावर जायचंय ना, क्राऊनच्याही वर जायचंय ना. मग हम्म. त्याचं काहीतरी लिंक नको का करायला होता हायर चक्राशी? बरं, आपण काही शिकलो नाहीये का? आपण चला मानवी चैतन्य पलीकडे शिकलोय, आपल्याजवळ व्हिडिओ होता, का नाही कोणी उघडून बघितला तो व्हिडिओ? का नाही ते पहिलं सेशन बघितलं, हायर चक्रा म्हणजे काय? जयश्री मॅडम, तुम्ही काय लिहिलं? सविता मॅडम, तुम्ही का नाही लिहिलं? तुम्हाला काय वेळ नाही झाला काय?
हा मॅडम, पाहुणे आले थोडे. हम्म. अर्चना बेंद्रे मॅडम, तुम्ही काय लिहिलंय? सुनित्रा देशपांडे मॅडम, तुम्ही काय लिहिलंय? मॅडम हे मी हायर चक्राच्या ह्याच्यावर नाहीये, पण मी ते प्रतिपदेचे संकल्प मला वाटलं की आज जास्त कसे नाही ठीक लिहिलेत आहे ते की बघ. ते तिकडे येणारच आहे की मी इकडे येणार हा. आहे. छाया करंडे मॅडम, तुम्ही काय लिहिलंय? रूपा पोद्दार मॅडम, तुम्ही काय लिहिलंय? हा एक पहिला पॉईंट झाला की दुसरा तिकडे जाऊ आपण. छाया मॅडम. मी असं लिहिलंय की ब्रह्मांडातून खूप ऊर्जा माझ्याकडे येत आहे आणि पृथ्वीचे असेन्शन होत आहे, एवढंच लिहायला पाहिजे होतं. कशाला ते पृथ्वीचे असेन्शन हायर चक्राला सामूहिक चेतना लिहू नका म्हटलं, तुम्ही वाचलं नाही का? एक लक्षात घ्या आता इथून पुढं की अजिबात मी जे काही लिहिलंय ना तिथे चुका करू नका. पहिल्यांदा स्वतःला बजवा. घाबरून जायचं काही कारण नाही याच्यामध्ये. काय घाबरायचंय? वाचा ना, मी लिहिले सामूहिक चेतना लिहू नका. मग तुम्ही वाक्य लिहिलेलं सामूहिक चेतनेचं आहे नाही माहिती नाहीये का तुम्हाला? का ते कळत नाहीये? हा असा 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 प्रॉब्लेम आहे का? मला प्रॉब्लेम तुमचे कळत नाहीयेत. नूतन मॅडम, तुम्ही सांगाव जरा काय प्रॉब्लेम असावेत. आता जेव्हा मी म्हणते की सामूहिक चेतनेबद्दल लिहू नका, तरी तीच सगळी रांग चालली. काय प्रॉब्लेम काय असू शकतात ते मला समजून घ्यायचं. श्रद्धा म्हणून तुम्ही पण सांगा काय प्रॉब्लेम असू शकतो. दरवेळेला सारखंच असं चालू असतं, कोणी वाचतच नाही ते. काय प्रॉब्लेम आहे? नाही मॅडम. हॅलो. बोला ना. मला असं वाटतंय ते पूर्ण जे आहे ना ते एक दोन फोटो आपण टाकले पाहिजेत ग्रुपवर. काय? जे व्हिडिओमध्ये आहेत, व्हिडिओमध्ये जे लेयर्स आहेत ना त्याचे फोटो टाकले पाहिजेत. अहो मॅडम, म्हणजे पुन्हा ते फोटो टाकण्यावर पुन्हा ते शिकलो नाही का आपण? आपला हा हायर ते कोर्स आपण आहे. शिकलो मॅडम. मॅडम मग हे आपण बघा. सगळं रेडीमेड स्पून फिडिंग द्यायचं का? नाही, असं नाही मी म्हणत. मी जे विचार म्हणते नको का वेळेला? मी प्रॉब्लेम वेगळा विचारते. बघा, लिहिता नाहीये, काही समजत नाहीये, हे सगळं मान्य आहे मला. मी प्रश्न विचारलाय. मी जेव्हा ग्रुपवर म्हणते सामूहिक चेतनेचं लिहू नका, मी जेव्हा ग्रुपवर म्हणते एक साधं वाक्य लिहा, ती का नाही येत? हा प्रश्न आहे ना. तुम्हाला कळत नाही हायर चक्र, मी आहेच आहे ना. मीटिंग कशासाठी घेते? त्यासाठी तर घेते ना. माझा प्रश्न कळला का तुम्हाला? या दोन गोष्टी अंमलात आणायला प्रॉब्लेम काय ना येतो? एक प्रॉब्लेम असा येऊ शकतो, वाचतच नाही कोणी. जसं मी सांगितलं, मी काय लिहिले वाचतच नाही. काय चाललंय त्याला अनुसरून लिहायचं. हा प्रॉब्लेम आहे की आम्ही वाचत नाही. दुसरा प्रॉब्लेम आहे, आम्ही वाचतो पण आम्हाला कळतच नाही. तुम्ही भले लिहिले एक सिंपल वाक्य लिहा, पण आम्हाला कळतच नाही सिंपल वाक्य म्हणजे काय. आम्ही त्यात हावरटपणा 2, 3, 4 गोष्टी घालतोच. आम्हाला कळत नाही सिंपल वाक्य म्हणजे काय. आम्हाला कळत नाही एक मॅडम संकल्प म्हणजे काय. आम्हाला कळत नाही हे सामूहिक चेतनेचं माझं वाक्य आहे का नाही. हे सगळे प्रॉब्लेम मी समजू शकते. अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, ते मी विचार. असं लिहिलंय. तुम्ही लिहिलेलं नाही विचारत आहे मी प्रॉब्लेम काय असू शकतात, कारण बाकीचे बोलत नाही म्हणून तुम्हाला एक विचारते. श्रद्धा मॅडम, तुम्ही सांगा. मॅडम, मला असं वाटतंय की आपण सध्या सतत सामूहिक चेतनेबद्दल सतत आपलं चालू आहे, तर लोकांच्या मनावरती त्याचा पगडा बांधला गेलेला आहे आणि सतत त्याच ह्याच्यामध्ये बरोबर, फ्लो मध्ये अगदी राहत बरोबर आहेत, बोललात. म्हणून असं होत असेल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मग ह्यामुळे मला थोडस की चला ठीक आहे बाबा तुमच्यावर बंबार्डिंग होतंय म्हणजे मी चांगलंच समजून घेतलंय. मी तुम्हाला बोलते म्हणजे मी काही सगळं निगेटिव्ह नाही. मला तुमच्या इम्प्रुव्हमेंट पुढे जाण्यासाठी हे बोलावं लागतं. मी हे जाणून घेतलं, चला हुश, चांगला पगडा आहे, चांगला पगडा आहे. याच्यात आनंदाचीच गोष्ट आहे. तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. हे एक कारण आहे. अजून काय सुलक्षणा मॅडम, तुम्ही काय सांगू शकाल? अजून काय? अवेअरनेसची कमी आहे की काय प्रश्न विचारताय. एक्झॅक्ट, एक्झॅक्ट, करेक्ट. आणि इथे मी बोलतेय. मॅडम, असं पण असेल की एखाद्या वेळेस सध्याचं बाहेरचं वातावरण किंवा आपण इतक्या करेक्ट, वर्षांपासून करेक्ट सोनल मॅडम, एका अगदी सिस्टीम बरोबर, मध्ये राहिलो आहोत. अगदी मग बरोबर. हे जे नवीन ज्ञान आपल्याकडे येते तर ते एक्सेप्ट करणं, अगोदरच्या जुन्या एक्झॅक्टली. गोष्टी सोडून नवीन ज्ञान एक्सेप्ट करणं, हे बहुतेक तेवढं अजून कोणाची तयारी होत नाहीये. नाही, नवीन ज्ञान ऍक्सेप्ट करणं असं नाही. ज्यावेळेला चला मानवी चेतनेच्या पलीकडे घेतलं मी, तुम्हाला ते आवडलं,
तुम्ही करत होता, भले पैसे भरून तुम्ही अटेंड केलं, कोर्स परचेस केला. कित्येकानी त्या अर्चना सोनसळे मॅडम काय, नूतन मॅडम आवर्जून, म्हणजे अर्चना सोनसळे मॅडमनी तर करून तो घेतला नोट्स काढण्याला, आणि भरपूर त्यांनी वर्क करून नोट्स काढल्या. नूतन मॅडमनी केला नव्हता, त्यांनी परचेस केला. ह्या सगळ्या नवीन ज्ञानाला तुम्ही ओपन आहात. सोनल मॅडम असं नाहीये नवीन ज्ञान घेत नाही, उलट ही चांगली गोष्ट आहे तुमच्याची. तुमच्याबद्दल ही गोष्ट चांगली आहे की तुम्ही नवीन ज्ञानाला ओपन आहात. 1,000 रुपये फी ठेवली तरी तुम्ही इंटरेस्ट दाखवलाय. ही एक तुमची आघाडी पुढे गेलेली. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी पैसे ठेवले की तुम्ही बाजूला व्हायचा, सगळेजण यायचा नाही. आज आलेला आहात म्हणजे एक पुढं स्टेप झालेली आहे. आता याच्यामध्ये सुलक्षणा मॅडम म्हणतात तो तो पॉइंट आहे, अवेअरनेस नाहीये. आणि हे सगळं मी जे वेळ घालवते, आजही मी मिटिंगला आली आहे, आजही मी समजून सांगायचं ठरवलं, हे याचसाठी की थोडं थोडं हळूहळू पुढं आपण जाणार आहोत. लगेच ड्रास्टिक बदल होत नाहीत. ज्या वेळेला मी थोडस रागवल्यासारखं करते ते डोक्यात भिनण्यासाठी, तुम्ही सिरियसली ते भान ठेवून करावं म्हणून बोलते. तर याच्यामध्ये अवेअरनेस नाही, हा महत्वाचा पॉइंट आहे. आता दुसरं सोनल मॅडम म्हटल्या की इकडं आपण नवीन ज्ञानाला ओपन नाही, त्याच्यामध्ये काय आहे मला म्हणायचंय, त्याच्यामध्ये डोकं काम करेन असं झालंय. उदाहरणार्थ माझंही होतंय. मी तुम्हाला सांगते ना, काय बरं झालं, भात काल मी भात लावलं, संध्याकाळचा स्वयंपाक मी करते. काल मी भात लावलं, एवढा एवढंस भात लावला माहिती का. त्याच्यात माझे वडील, माझे मिस्टर आणि मी कसं जेवणार. डोकंच चाललं नाही ना. कारण नेहमी सकाळी लावताना भात थोडा लावते मी, कारण हर्षल एवढं एवढं एवढंसं भात खातो. बरं आता संध्याकाळ झाली, आता ती मुगाची खिचडी मी लावते, आज आपलं जेवण त्या खिचडीवर आहे. काय नाही, तेवढाच लावून टाकलं. मिस्टरांना म्हटलं तर तुम्ही दोघं खा. माझ्या वडिलांना तर मी दुसरं दिलं. मिस्टरांना म्हटलं खिचडी खा, मी तशीच झोपले चहा काहीतरी पिऊन. म्हणजे सुचेना झालंय, सुचत नाहीये, समजत नाहीये. मला तर आठवतच नाहीत बऱ्याच गोष्टी. आता बघा व्हॅक्युम क्लीनर, सकाळी व्हॅक्युम क्लीनर करायचं मला आठवणच, सांगताच येईना. बरं शोधायच्या वेळेला प्रत्येक वेळेला हृदय मेडिटेशन करायचं का शोधायला. शेवटी मुलांनी शोधलं आणि मुलांनीच केलं. हो म्हटलं बाजूला. काय काय आपल्या त्या खिडक्यांच्या स्लायडिंग मध्ये ह्याच्यात अडकलेलं असतं. तर ह्या गोष्टी व्हायला लागल्या. आपलं डोकं चालत नाही, कोणाकोणाचं चालत नाही, कोणाकोणाला पटतंय. ते मला समजून घ्यायच्यात ना गोष्टी, तुम्ही बोललं पाहिजेत ना. होतंय तसं मॅडम. की हो बाबा मॅडम. तुम्ही लिहिताय पण आम्हाला आमचं डोकंच चालत नाही, आम्ही री ओढतो, आम्हाला नाही डोकं वापरायचं किंवा आमचं चालत नाहीये. तुम्हाला सांगते, तो डिस्कशन ग्रुपवर टाकलाय ना व्हिडिओ. सेशन ग्रुप हाणामाऱ्या होणार आहेत, मारामाऱ्या होणार आहेत घरात, तुम्हाला सांगते. एकमेकांना मारायला उठणार आहेत. आपण सुद्धा, आपण ध्यान करतो म्हणजे काय आपण काय सगळं सस्टेन करणार आहे असं नाही. पुन्हा पुन्हा रिपीट, हे बरोबर आहे. अजून तुम्हाला सांगते महत्वाचं, की हे जे आहे ना, अं, काय म्हणतो बरं, गेला विसरून आता पॉइंट, की आपल्याला राग येणार आहे. हा, आपलं हे चाललं होतं, इतकं सोपं आहे का, कधी कधी बधीरपणा. हो, आता आपलं काल काय डिस्कशन झालं ना, मी म्हटलं एवढं सोपं आहे का, आपलं दासबोध. दासबोध मध्ये मी प्रश्न दिला, त्यालाही कोणी उत्तर दिली नाहीत. मग दासबोध मध्ये ते जे काही वाचन आलं, शकुंतला मॅडम म्हटल्या मी रडत होते, त्यांचा कोणाचा प्रॉब्लेम होता तो आधीच डिस्कस झाला होता. त्यांचं हृदय द्रवलं हा प्रॉब्लेम बघून. आपल्याला असं होतंय ना, आपलं तर दोन्हीकडनं आपण तोंड दाबून बुक्क्यांचा मार खातोय, आपलं हृदय द्रवतंय दुसऱ्यांबद्दल. तसं त्यांना ते दुःख तिकडचं बघून हृदय द्रवलं. मला आला पण मॅडम गायडन्स द्या, मी काय करू शकते यात, मला नाही हो बघवत आहे. त्यामुळे मला माहिती होता तो प्रॉब्लेम. त्या गेल्या, मध्ये पडल्या, त्या काही शारदा मॅडम पण गेल्या, त्यांना दोघी बहिणी बहिणी मध्ये पडल्या, काय केलं असेल त्यांनी दुसऱ्यांसाठी, मला ते माहिती होतं. उलट माझं पण हृदय द्रवलं माहितीये का. असे प्रॉब्लेम त्या घरात चाललेत, इकडं चाललेत. माझ्या घरात काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला इकडचं तिकडचं काउन्सिलिंग हे ते, माझंही हृदय द्रवलं. बरं त्या जेव्हा ते वाचत होत्या ना, त्यावेळेला माझ्याही अशा समोरच्या घरातील, समोरचं म्हणजे आपले जे असतात ना ओळखीचे हे ते, तो प्रॉब्लेम झालेला, केवढा प्रॉब्लेम झालेला. अर्चना मॅडम माहितीये ना, अर्चना मॅडम आहात का तुम्ही सोनसळे, अर्चना सोनसळे मॅडम.
अर्चना नाही हो. बरं ठीक आहे. तर त्यांना पण फोनवर झाल्यावर मी बोलले माझं डोकं फार हे झालंय, काय चाललंय इकडं तिकडं काय तर ते बघून मग जेव्हा दासबोध मध्ये चाललं होतं की आपण विवेक दाखवायचा, वैराग्य दाखवायचो, आपण चांगले शब्द बोलायचे, आपण चिडायचं नाही, मग माझ्या लक्षात येत होतं शकुंतला मॅडम नाही किती वाईट वाटत असेल आपल्याला. असं वाटतं ना वैराग्य आपण दाखवावं, विवेक आपणही दाखवावा, तेवढं सोपं नाहीये. मग त्या रडतायत, इकडं माझंही हृदय द्रवण होतंय आणि मला असं वाटत होतं की हे मी जे सगळं बघून ते त्या दुसऱ्या इकडचं बघून माझं हृदय द्रवलं. आणि मग ज्या वेळेला माझ्यावर पण शेकलं, काही वेळेला मी मध्ये पडते मग माझ्यावरही शेकतं ना. तुम्ही मला एक उलट बोलत नाही, पण माझे नातेवाईक किंवा माझं कोणाला मी सांगायला गेलं की मला ऐकून घ्यावं लागतं ना. तसं मी ते मध्ये पडल्यामुळे मला ऐकून घ्यावं लागलं होतं. म्हणजे अंगावरच आली होती ती व्यक्ती माहिती का. असंच मी सोडवायला गेले तर अंगावरच आलेली. आणि मग मला मग अंगावर आल्यावर माझं नाही भान राहिलं, तुम्हाला सांगते. माझ्या अंगावर आल्यावर मी हार्श शब्दात बोलले. मी सांगते माझ्या पण चुकवतं. मग हार्श शब्दात बोलले, पण मलाही नंतर वाईट वाटलं. काय आपल्याला गरज होती मध्ये पडायची, काय आपल्याला सांगायची गरज होती. बरं तुम्ही मला जाणून घेता, तुम्हाला मी माहितीये, त्यांना काय माहितीये. काही लोक मलाच उपदेश करायला जातात. मी सांगितलं ना एकदा मिस्टरांबरोबर गेले होते त्यांच्या गेट टुगेदर 10वीच्या, तर तिथे त्या बायका खातायत आणि सगळं खाली टाकतायत, खातात आणि सगळं खाली टाकतायत. मला हा राहू दे ना रेकॉर्डिंग, काही हरकत नाहीये ना, आपण कुठे नावं घेते कोणाची. तर याच्यामध्ये उलट मलाही तुम्हाला सांगायचंच होतं की याच्यामध्ये खाली टाकतायत, खाली टाकतायत. आणि मला ते सहन नाही झालं, कारण मी नेहमी पर्समध्ये घालत असते काही कचरा. आणि वर मला ऐकवायला गेल्या त्या की तुम्ही असं चालवतं ना हो. मग स्पिरिच्युअलिटी स्पिरिच्युअलिटी मग मला सांगायला गेल्या, कारण मी तिथे शांत बसली होती आणि मला उपदेश यायला लागले की मिक्स कसं व्हायचं असतं. मग मी इतकी पटकन मिक्स नाही होत, मी तशी आबोले. मला उपदेशाचे डोस यायला लागले, तुम्ही स्पिरिच्युअल आहात ना. स्पिरिच्युअलिटी काय सांगते, सगळ्यांबरोबर एन्जॉय करा. स्पिरिच्युअलिटी काय सांगते, सगळ्यात मिक्स व्हा. म्हटलं स्पिरिच्युअलिटी सांगते बोलण्यात एनर्जी पण घालवू नका, मी एकच वाक्य बोलले. आणि मग तिथून मला उपदेशाचा डोस सुरू झाला. मी लगेच अविनाशला म्हटलं चला अविनाश आपल्याला घरी जायचंय. मिस्टर सांगितलं मी घरी जाते, मी घरी निघून आले. आणि मग तिथे मी लक्षात घेतलं की काही वेळेला स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण पडतो, पण आपल्याला या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी एन्जॉय नाही करता येत. मला तर नाही येत, पहिल्यापासून मी तशी सामाजिक भिशा पार्ट्या या सगळ्या गोष्टींपासून पहिल्यापासून मी आलेत. ते मला एकांतच आवडत. मी निघून आले अविनाश बरोबर. मिस्टर म्हटलं तुम्ही या मित्रावर. तर हे गोष्ट झाली. मग तसं हे जेव्हा माझ्या अंगावर ती व्यक्ती आली, त्यावेळेला माझं मनन चिंतन सुरू झालं होतं घरी झाल्यावर. का नाही मला कंट्रोल झालं, का नाही मी शांत बसले, मला काय घेणं पडलं होतं उपदेश द्यायचा किंवा सांगायचा. आणि नेमकं शकुंतला मॅडमचं हे सुरू झालं. आणि मला इथे हृदय द्रवायला लागलं, दोन्हीकडनं द्रवायला लागलं. तो प्रॉब्लेम तो चाललाय, मी काय करू शकले नाही, त्याचं दुःख. इथे मी कंट्रोल ठेवला नाही, इथे दुःख. मग तिथे शकुंतला मॅडमना पर्सनलवर प्रश्न पाठवला, काय मॅडम तुम्ही जिथे सोडवायला गेला तर तिथे तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या घराचा तर प्रॉब्लेम असता तर तुम्ही कसं वागला असता. इतकं सोपं आहे का विवेक वैराग्य दाखवणं. ज्या वेळेला अंगावर येतं, ज्या वेळेला अंगावर येतं त्यावेळेला आपण काही कडक शब्द बोलले नाही किंवा टोन चढवला नाही, ठीक आहे रागारागाने नाही बोलायचंय, पण कडक आपण बोललो नाही तर आपल्याला वापरून घेतलं जातं, आपल्याला यूज केलं जातं. असं तुम्हाला नाही वाटत का मॅडम. तुम्ही मला सांगा. त्या म्हणाले विचार करून सांगते. त्यामुळं भले कितीही पुस्तकात सांगितलेलं असू देत, भले कोणी सांगितलेलं असेल, आपण विचार केलाच पाहिजे. म्हणजे मी जसं म्हणते ज्ञानेश्वरी अवलंबता आली पाहिजे. आणि रामायणचं आपलं गीता सुद्धा हातात शस्त्र सुद्धा घेता आली पाहिजेत. लक्षात घ्या माझं मत असे टिट फॉर टॅट. ठीक आहे प्रत्येक वेळेला आपल्याला काही लढत बसायचं नाहीये, पण आलं पाहिजे. आणि आता ही वेळ आलेली आहे जागतिक सामूहिक. आता शस्त्र पाळण्याचे लॉ सगळे कायदे बदलणार आहेत, शस्त्र ठेवायची आहेत घरात. असं असं होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं घरातच हाणामाऱ्या होणार आहेत.
त्यामुळे शस्त्र ठेवायची आहेत, लायसन मिळणार आहे, सरकारने सांगितलेलं आहे, ट्रेनिंग देत आहे, युद्ध नीती करायचीच आहे, करावीच लागणार आहे. इथपर्यंत तयार पाहिजे ना आपण. भारतात महाराष्ट्रात तर सगळी दंगल होणार आहे, दंगलीनी हे होणार आहे, अशी भाकीत आहेत. आपण तयार राहिलं पाहिजे. तर हे पण मला जाता जाता सगळं सांगायचंय. मग विवेक वैराग्य शिकतो, पण काही 10 गोष्टी झाल्या, 8 वेळा विवेक वैराग्य दाखवूयात, पण 2 वेळेला जसं आहे तसं करून शोषण नाही होऊन द्यायचं आपलं. शोषण नाही होऊन द्यायचं. आपण शांत बसलोय, आपण शब्द हार्श नाही वापरलो, आपण चुप बसलोय, विवेक दाखवला, त्यांनी आपल्याला यूज वापरून करून घेतलं, तर अशा आपल्या वागण्याने हे पण बघायचंय ना. तर या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात तुम्ही उत्तर द्या. प्रश्न विचारलेले आहेत ज्ञान बोध ग्रुपवर, जरूर प्रश्नांची उत्तरं द्या, त्याशिवाय आपण पुढचं जाणार नाही. आपल्याला मनन चिंतनातून मी बरोबर आहे असं नाहीये. शोषण झाले तर खूप त्रास होतो, बरोबर आहे ना. त्यापेक्षा एकदा बोलून जर त्या व्यक्तीला गप्प बसवलं, तर कदाचित ती व्यक्ती सुधारू शकते. त्या व्यक्तीला कळू शकतं आपल्यात धमक आहे, हे सुद्धा होऊ शकतं. म्हणून थोडस दुखवायचं नाही, कितपत दुखवायचं नाही, कितपत सहन करायचं, एकदम तोडायचं नाही मान्य. आणि त्यामुळे मला काय वाटतं, दुखवा, बोला, पण लगेच पाया पडण्याच्याही लेवलला आपण जाऊ शकतो, सॉरी म्हणू शकतो, चूक कबूल करू शकतो. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तात्काळ असं पाणी जसं असतं ना आळूच्या पानावर, तसं पाहिजे, आहे पाणी नाही. म्हणजेच नेहमी म्हणते मी, अटॅचमेंट इन डिटॅचमेंट अँड डिटॅचमेंट इन अटॅचमेंट, हे जमलं पाहिजे. तर हे सगळं झालं आपलं आता हय्यर चक्राच्या ग्रुपवरच. आता दुसरा एक प्रश्न होता शिवसरोदय शास्त्रावर, तर ते आपण उरकूयात आणि मग मी हय्यर चक्राचं माझे संकल्प किंवा आपण ते ध्यान करू. ध्यानातनं तुम्हाला कळेलच काय संकल्प असले पाहिजे, निदान हय्यर चक्राचे तरी. आपण हय्यर चक्र 8वा कुठला, 9वा कुठला, 10वा कुठला, ते सगळं केलेलं आहे. आपण 5व्या आयामातलं लिहिलेलं आहे. आपल्याला 5व्या आयामात गेलो, एवढं सुद्धा साधा संकल्प छान होता की मी 5व्या आयामात पोहोचले, माझे हाय्यर चक्र ऍक्टिव्हेट झालेत, माझे हाय्यर चक्र बॅलन्स झालेत, माझे हाय्यर चक्र ओपन झालेत, माझे हाय्यर चक्र अलाईन झालेत. किती सुंदर वाक्य, म्हणजे जनरल पण आहेत पण स्पेसिफिक पण आहेत. हाय्यर चक्रात आहे, 5व्या आयामातली आहेत. आपण साधा एवढा सुद्धा लॉजिक वापरला नाही. तर आता कोणी लिहिलेत काय व्हिडिओ बघून? मी म्हटलं तर व्हिडिओ बघून लिहा, त्यांनी लिहिलेत का? फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका, त्याला मी नंतर येणार आहे. व्हिडिओ बघून कोणी लिहिलेत का? लिहिलेत ना, 1-2 नावं आली ना, म्हणून तर मग मीटिंगला हो मी मॅडम. कोणच आहे, माधुरी तिवाटणे, नूतन पवार, दोघींनीच लिहिले का? नूतन पवार तुम्ही लिहिलेत का? हो मॅडम, मी हा ठीक लिहिले. आहे, मी नंतर येणार आहे, कारण मला हे रेकॉर्डिंग करायचे, तर मग मी तुम्ही बोलून झालं की मी त्याच्यावरही बोलेल. अजून काही संकल्प असावेत. हा, तर आता शिवसरोदय शास्त्राच्या ग्रुपवर प्रश्न असा होता, मी खूप सांगितले बरं का, मोठीच्या मोठ्या संकल्पाबद्दल काल परवापासून मी त्यांना गाईड करते की काय संकल्प पाहिजेत, काय संकल्प पाहिजे. दुसऱ्यांच्या सेवेचेच संकल्प आहेत. आता माझ्यातले लिहू नका, कारण ही जी ऊर्जा आहे माझ्या तोडण्याची ऊर्जा आहे. इथे जर आपण माझ्यातनं बाहेरचे संकल्प लिहिले, तर ती ऊर्जा आपल्याला तिकडं थोडंसं घेऊन जायला मदत करेल, जर दुसऱ्यांची कामं केली तर. हे महत्वाचं इन ब्रॅकेट लक्षात ठेवा, कारण आता सगळं पृथ्वीवर हेच घडतंय. घेऊन जायचंय, घेऊन जायचंय सगळं. ते तो जो कोणी घेऊन जातोय दुसऱ्यांना, तोच पुढे जाणार आहे, नाही तर कशाला पुढे जाणार आहे. मग तुम्ही साधना करत बसा, दुसरा पर्याय आहे तुमच्या चैतन्य करायला, त्या त्या लेवलच्या साधना करत बसा, तरी ते होणार आहे. साधना आणि दुसऱ्यांची सेवा ही एक साधनच असते, परोपकार. स्वामी रामदासांनी लिहिलेलंच आहे ते सगळं. परमार्थ, परमार्थाचं किती बोललेत ते, तिथे सगळं आपल्याला, आपण 5 मिनिटं देऊ शकत नाही दुसऱ्यांसाठी. ते झालं. परत अजून एक महत्वाचं थोडस फील होण्याचं की महाशिवरात्रीला डोनेशन, महाशिवरात्रीला पण 1000 फी ठेवली होती, नंतर मी कॅन्सल केली. मी नंतर म्हंटल आलेल्यांना तुम्ही देणगी द्या, 1000 नाही, काय देणगी आपली आहे ती द्या तुमच्या इच्छिक प्रमाणे. तर 1 एप्रिलला तारीख ठरलेली होती की 1 एप्रिलला तुम्ही द्या. किती जणांच्या देणग्या आल्या?
तिथे कोणीतरी म्हणणं गरजेचं होतं ना, मॅडम मी नंतर देईल. जसं ओंकार देण्याचेही मला मेसेज येतात ना, नंतर पैसे भरतो, मी हो म्हणते. 2-4 दिवसात देईल म्हटलेले अजून दिलेले नाहीयेत, मी आठवण नाही केली. पण तिथे महत्वाचं होतं तो जो महाशिवरात्रीची ऊर्जा होती, त्याच्या दानाचं ते महत्व, म्हणून मी म्हटलं होतं द्या, पण 1 एप्रिलला द्या. तिथे 2-4-4-5 आल्या, बाकीच्यांनी अजून डुंकून बघितलेले नाही. बरं, उत्तर पण नाही, मी नंतर भरते, नंतर करते, काहीच नाही. असं करत जाऊ नका तुम्ही. त्याला म्हणत जा, तुमचे प्रॉब्लेम मांडत जा. मग हे वागणं अजिबात बरोबर नाही. या गोष्टी लक्षात घ्या. कारण हे तुम्ही आला होता, म्हटलं होतं, बरं मी मागत नाही, जेव्हा मागते तेव्हा असं आठवण करून मागते, त्याला काही कारण असतं. आणि त्याला जर तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर तुम्हीच थोडंसं अनालिसिस करा, आपण का असे वागतो, आपण का नाही लिहू शकत. आणि देणारेच देतात, हे लक्षात घ्या. नेहमी माझं असं ऑब्झर्वेशन आहे, जे देतात ते देतात, जे नाही देत ना, मागून म्हणून सुद्धा देत नाही. तर या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करा. काही प्रॉब्लेम अडचणी आहेत सांगत चला या गोष्टी. दुसरं असं, आता शिवसहृदय शास्त्रावर मी सगळं गायडन्स केलेलं आहे, खूप मोठ्या मोठ्या संकल्पाच्या याद्या केलेल्या आहेत. तर तिथे मी एक म्हटलं होतं की ते सगळे सामूहिक, कदाचित हा सुद्धा असेल बरं का. मी जे कारण विचारली ना, प्रॉब्लेम काय, तर हा एकही असेल की तिथे शिवसहृदय ग्रुपवर मी सामूहिक चेतनेच्याच संकल्प सांगते. त्यामुळे तेच डोक्यात बसलं आणि तेच इकडं टाकलं चक्रावर. पण हा चक्र आहे, ते सामूहिक चेतना, तो शिवसहृदय, हे थोडं आपल्याला अलिप्त करता येत नाही, एक लक्षात घ्या. मग आता तिथे मी काय म्हटलं होतं शिवसहृदय ग्रुपवर, की हे सगळे संकल्प असे पेरा तुम्ही, आणि ह्याचे संकल्प तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवून करा. कारण आपण एक सामूहिक चेतना पेरतोय. आता जी ऊर्जा येते ना, ती जेवढी आपण सामूहिक गोष्टी करू, सामूहिक चेतना पेरू, दुसऱ्यांसाठी काम करू, ते फलित होणार आहे, जास्त फलित होणार आहे. मग या ह्याच्यात मला काय वाटलं, सामूहिक चेतनेचेच आपले संकल्प आहेत. जर तुम्ही व्हिडिओ ऑन करून सांगितले तर जे सामूहिक चेतना पेरणीद्वारे आपण म्हणतो ते होईल ना. माझं हे झालंय, माझं हे झालंय, माझं मदत झाली, मी 10 लोकांना फोन करून झाले, काय काय तुम्हाला दिलेत संकल्प, ते ह्याने काय होणार आहे, तुमच्या ऊर्जा निसर्गात गेल्या आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा काहीतरी मोटिवेशन होईल ना, अरे यांचे संकल्प असे. जे शिवसहृदय शिकले नाही आहेत, ज्यांना काही माहिती नाही, ते तर ऐकतील, त्यांनाही एक मोटिवेशन मिळेल. हा माझा हेतू. व्हिडिओ ऑन करून सांगा. तिथे काय अनुभव सांगायचे होते का, तिथे आपण लिहिलेले संकल्प, एकही नाव आलं नाही. मग मी काल बोलले, मग सुलक्षणा मॅडमने लिहिले, तर आता ते थोडेसे सामूहिक चेतनेचे संकल्प सांगा. कोणी कोणी केले पटकन सांगा, मग मी हे रेकॉर्डिंग बंद करते. ते मला वेगळं करायचंय, सामूहिक ह्याचे संकल्प. आणि ते इतरांनी जे शिवसहृदय शास्त्र शिकलेले नाही त्यांनी करून घ्या. आता शिवसहृदयचं माझं सेशन पीएमसी महाराष्ट्र, ते मॅडमने सांगितलं होतं मागच्या महिन्यात मला, 17-18 एप्रिलला आम्हाला शिवसहृदय सांगा आणि मॅनिफेस्टेशन सांगा 2 दिवस, 17-18. तर मी हो म्हटलंय. तर ते तुम्ही जे नाही शिकले ते या, म्हणजे, आणि शिकलेत ते पण या, म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन होईल. बुद्ध पौर्णिमेला तुम्ही येणारच आहात, तर ते आता पण तुम्ही हे ऐकून घ्या. तुम्हीही संकल्प पेरा, कारण आता जरी प्रतिपदा झाली असेल तरी आजचा दिवस आहेच आहे. तुम्हाला माहितीये पौर्णिमा अमावस्या 3 दिवस, मग पौर्णिमा तर सकाळी संपली आहे, उद्याचा दिवस आहेच आहे. त्यामुळे वही घेऊन बसा, ह्यांचे संकल्प तुम्ही पण लिहा. तर चला, आता मी रेकॉर्डिंग बंद करते, पुढचं करू तर